ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. चला तर आज आपण बघणार आहोत 16 सोमवार व्रताबद्दल माहिती. तर आता पवित्र असा आपला श्रावण महिना सुरू झाला आहे. तर या श्रावण महिन्याच्या कुठल्याही सोमवारी तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. 16 सोमवार हे शिवशंभूचे शीघ्र फलदायी असे व्रत आहे. व्रत करत असताना रविवार आणि सोमवार आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. व्रत करणाऱ्या व्यक्तीने शरीराने आणि मनाने स्वच्छ व निर्मळ असायला हवे. हे व्रत श्रद्धाळू लोक सौख्य, संपत्ती, दुःख, दारिद्र्य, रोग, व्याधी जाण्यासाठी, आपल्या मनातील कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी, बोललेली इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करतात. सर्वात महत्त्वाचं, पूजेमध्ये तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. श्रद्धा असेल तर कुठल्याही व्रत हे सफल होतं. तुम्ही ही पूजा मंदिरात किंवा घरी किंवा मंदिरात आणि घरी दोन्ही ठिकाणी करू शकता. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण बघूया. पूजेमध्ये काय काय साहित्य घेतले ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात आधी पूजेला बसण्याआधी आपल्याला सर्व पूजेची तयारी करून घ्यायची आहे आणि नंतर पूजेला बसायचं आहे. त्यासाठी इथे बघा मी ताटामध्ये सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि असं बेलपत्र 3 पानाचं किंवा 5 पानाचं असं तुम्हाला जे भेटेल ते तुम्ही घेऊ शकता. पूजेच्या ताटामध्ये इथे मी भस्म घेतलेलं आहे, चंदन, हळद, कुंकू, अक्षता, खडीसाखर, तुपाचा दिवा, कापूर, पाण्याचा तांब्या, पंचामृत, धोत्र्याचं फूल, फळ जे भेटेल ते, शमीपत्र, महादेवाला ज्या प्रिय वस्तू आहेत त्या तुम्हाला ज्या भेटेल त्या घेऊ शकता. असं काही नाही का सर्वच पाहिजे, पण ज्या शक्य होतील किंवा ज्या भेटतील ते तुम्ही घ्यायचं आहे. कारण देव असं म्हणत नाही, देव फक्त भक्ती बघतो. जी वस्तू मिळेल ती आपल्याला इथे घ्यायची आहे आणि असं सर्व आपल्याला साहित्य पूजेचं घेऊनच पूजेला बसायचं आहे. इथे आपण बेलाचं पान घेतलेलं आहे. बेलाचं पान वाहताना त्याचा खाली गाठीचा भाग असतो ना, तो तोडून टाकायचा आहे. मी पुढे तुम्हाला दाखवलंच. आता मी ते सकाळी उठल्याबरोबर आपल्याला सूर्याला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करायची आहे. त्यानंतर इथे मी सकाळी सोवळं किंवा पांढरं वस्त्र घालून आपल्याला मंदिरात जायचं आहे. आपल्याला मंदिरात संकल्प करायचा असतो. तुम्ही दर सोमवारी जरी मंदिरात नाही जमलं, तुम्ही घरी पूजा करणार असाल तर पहिल्या सोमवारी आपल्याला मंदिरात जायचं आहे. तिथे आपल्याला महादेवाची पंचोपचारी अभिषेक वगैरे करून पूजा करायची आहे आणि संकल्प करायचा आहे की आपण हे व्रत कशासाठी आणि कसे धरणार आहोत. तर इथे मी सकाळी मंदिरात आलेले आहे. मंदिरात आपल्याला पूजा करायची आहे. पूजा करण्याच्या अगोदर सर्वात प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि पिंडीवर पाणी वाहताना गणपती, कार्तिकेय, अशोक सुंदरी, माता पार्वती आणि नंतर भोलेबाबांच्या पिंडीवर पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर आपण पंचामृताने किंवा तुम्ही सदुधाने अभिषेक करणार असाल तो घालायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे. तुम्ही ही पूजा फक्त मंदिरात जर करणार असाल तर तुम्ही 16 सोमवार व्रताचं पुस्तक, कहाणी सर्व घेऊन इथं मंदिरातसुद्धा ही पूजा करू शकता. पण जर घरी पण करायची असेल तर सकाळी असा अभिषेक करून संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 4:30 ते 7:30 पर्यंत हा प्रदोष काळ असतो. या काळामध्ये आपल्याला घरी पण याची पूजा करू शकता. तर मी इथे सकाळी मंदिरात केलेला आहे अभिषेक वगैरे आणि प्रदोष काळामध्ये घरी पण पूजा मांडलेली आहे. कारण घरात पण थोडंसं मंत्र, स्तोत्र उच्चार केल्याने आपल्या घरात पण पावित्र्यता येते, मन प्रसन्न होतं. म्हणून मी घरात आणि मंदिरात दोन्ही ठिकाणी पूजा केलेली आहे. मंदिरात केली तर अतिउत्तम, कारण मंदिरामध्ये खूप पावित्र्य असतं, तसं वातावरण असतं. तर इथे आपल्याला महादेवाच्या पिंडीचा पूर्ण अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. आपल्या कपाळाला भस्म लावायचं आहे. पुरुष असन तर त्यांनी हाताला आणि कपाळाला लावायचं आहे. स्त्री असन तर आपल्या कपाळाला भस्म लावायचं आहे. त्यानंतर आणि शक्यतो भस्म लावताना करंगळी आणि अंगठा सोडून मधल्या 3 बोटांनी आपल्याला भस्म लावायचं आहे आणि चंदन पण लावायचं आहे. तर अशा प्रकारे जे आपण बेलपत्र, फूल, शमीपत्र, धोत्र्याचं फूल जे आणलेलं असेल ते महादेवाला अर्पण करायचे, फळ अर्पण करायचे, खडीसाखरचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप दीप दाखवून आपल्याला महादेवाची पूजा करायची. आणि आता आपण मंदिरात करणार आहोत. आपल्याला संकल्प करायचा आहे. तर आपण हातामध्ये 3 पळी पाणी, 1 फूल, अक्षता घ्यायची आणि आपलं नाव घ्यायचं आहे. आपलं गोत्र, म्हणजे आपलं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्राचे आहोत आपण हे बोलायचं आहे आणि जो आपल्या मनामध्ये संकल्प असेल तो संकल्प करायचा आहे. आणि संकल्प केल्याशिवाय कुठलंही व्रत पूर्णत्वास जात नाही. आपल्याला फक्त पहिल्या सोमवारीच संकल्प करायचा आहे. इतर बाकीच्या सोमवारी फक्त पूजा, अभिषेक वगैरे करायचा आहे. 108 बेलपत्र भेटले तर अतिउत्तम, नाही भेटले तर जेवढे मिळेल तेवढे आपल्याला व्हायचे आहे. आणि सारखाच ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असा मंत्र जाप करायचा आहे. सकाळी पूजा झाल्यानंतर दिवसभर आपल्याला ओम नमः शिवाय हा असा मंत्र जाप करत देवाचं नाव घेतच आपल्याला दिवसभर राहायचं आहे. त्यानंतर बघा प्रदोष काळात मी तर संध्याकाळी घरी पण पूजा करणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते. सकाळी होतं ना
ते सर्व साहित्य आहे. त्यामध्ये प्रसादाचा चुरमा लाडू पण बनवून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला गणपतीची मूर्ती आणि महादेवाची पिंड ही पण लागणार आहे. तुमच्याकडं रुद्राक्ष माळा असेल तर ती पण घ्यायची आहे, नसेल तर काही हरकत नाही. नाही तर सकाळी जेवढं अभिषेकचं सामान होतं ना सर्व घेऊन आपल्याला संध्याकाळी म्हणजे 4:30 नंतर प्रदोष काळात तुम्हाला ही पूजा करायची आहे. मी घरी पण ही पूजा करणार आहे. तुम्ही फक्त मंदिरात करणार असाल तर फक्त मंदिरात केली तरी चालेल, किंवा घरी करणार असाल तर घरी केली तरी चालेल. त्यासाठी 16 सोमवार व्रताचं आपल्याला पुस्तक लागणार आहे. आता ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ना त्या ठिकाणी गोमूत्र शिपडून स्वच्छ कापडाने जागा पुसून स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या जागेवर आपल्याला आधी स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर चौरंग मांडायचा आहे. चौरंगावर पांढरं शुभ्र वस्त्र घालून जशी आपण महादेवाची पूजा करतो ना तशी इथे पूजा करायची आहे. आता ह्या उपवास धरताना शक्यतो निर्जला धरले जातात, पण शरीर सांभाळून धर्माचे रक्षण करणं हे महत्त्वाचं आहे. शरीराला यातना देऊन कुठलंही व्रत सफळ होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर निर्जला व्रत होत नसेल तर तुम्ही पाणी, दूध, फळे खाऊन करू शकता. शक्यतो उपवासाचे पदार्थ खाऊ नका, कारण हे निर्जला व्रत असतं. शक्यतो फलाहार घ्या, आणि नाही शक्य झालं तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, पण शक्य जमेल तेवढे तुम्ही दूध, फलाहार घेऊ शकता. तर प्रत्येकाच्या इच्छेनुसार हे व्रत करू शकता तुम्ही. 16 सोमवार हे लगातार आपल्याला 16 सोमवार पकडायचे आहे आणि 17व्या सोमवार याचं उद्यापन करायचं आहे. तुमचा मासिक अडचण, सुतक किटळ असेल तर तो सोमवार या संख्येमध्ये धरायचा नाही. फक्त उपवास पकडायचा आणि संध्याकाळी चुरमा लाडूवर उपवास सोडायचा आहे. फक्त 16 सोमवारमध्ये तो दिवस पकडायचा नाही. पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या वेळेत आणि जशी पूजा केली असेल दर 16 सोमवारी तुम्हाला तशीच पूजा करायची आहे. आणि 17व्या सोमवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. उद्यापनाला 16 जोडपी आपल्याला जेवू घालायचे आहे. तुम्ही एकदम 16 जोडपी जेवू घालू शकत नसाल तर दर सोमवारी एक विवाहित जोडपं तुम्ही जेवू घातलं तरी चालेल. आणि 17व्या सोमवारी यथाशक्ती दान देऊन तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता. घरात प्रदोष काळात पूजा करतेवेळी आपल्याला पुन्हा स्नान करायचं आहे. तुम्ही सकाळी घातलेलं वस्त्र दिवसभर काढून ठेवायचं आहे आणि पुन्हा तेच घालू शकता, किंवा दुसरं असेल तरी घातलं तरी चालेल. आणि आंघोळ करून आधी पूजेची सर्व तयारी करायची आहे आणि आंघोळ करून आपल्याला पूजेला बसायचं आहे. आणि त्यानंतर घरामध्ये आपल्याला पूजा करायची आहे. घरामध्ये पूजा करताना सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली अक्षता, हळदी कुंकू टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे, कारण कुठल्याही कार्याची गणपती बाप्पांनी सुरुवात होत असते. त्यानंतर गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे, आधी पाण्याने, नंतर पंचामृताने, नंतर स्वच्छ पाण्याने, नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. विड्याचे 2 जोडीचे पानं घ्यायचे, नसेल तर अक्षता टाकल्या तरी चालेल. त्यावर हळदी कुंकू व्हायचे. त्यावर गणपतीला गंध, अक्षता, नैवेद्य अर्पण करायचं आहे. आपण इथे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण केलेला आहे. त्यानंतर महादेवाची पिंड घ्यायची आहे. आपल्याला तामणामध्ये स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर कुठलाही मंत्र जर आला नाही तर ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम सतत आपल्या तोंडामध्ये जप करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर पुन्हा बेलाचे पान असेल तर ठेवा, नाही तर अक्षता ठेवून आपल्याला पिंड स्थापन करायचे आहे. पिंडीला भस्म, चंदन, गुलाल तुमच्याकडे जे असेल ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर रुद्राक्ष माळ असेल तर ती पण आपल्याला अशी अर्पण करायची आहे. फुले, बेलपत्र सर्व अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे शमीपत्र, धोत्र्याचं फूल असेल तर जे महादेवाला प्रिय वस्तू तुम्हाला मिळाल्या असतील किंवा आणल्या असतील त्या सर्व महादेवाला अर्पण करायच्या आहे. तुमच्याकडे असं फोटो जर असेल तर पूर्ण परिवारसहित फोटो पाहिजे. नुसता शिवशंकरांचा फोटो ठेवला जात नाही. पूर्ण परिवारासहित असलं तर चालेल, नसला तरी काही हरकत नाही. तर त्याची पण आपल्याला पूजा करायची. या दिवशी तुम्ही 16 सोमवार व्रतकथा वाचायची आहे. त्यामध्ये फलश्रुती आहे ती पण आपल्याला वाचायची आहे. त्यानंतर आरती करायची आहे. पहिली गणपती बाप्पांची, नंतर देवीची आणि नंतर महादेवाची आरती करून पूर्ण व्रताची आपल्याला अशी सांगता करायची आहे. त्या दिवशी दिवसभर तुम्ही शिवलीला व्रताचा 11वा अध्याय वाचू शकता, शिवनामावली वाचू शकता, किंवा तुम्हाला आणखी काही वाचण्याची इच्छा असेल ते दिवसभर तुम्ही शिवशंभूचा नामस्मरण करत राहायचे. त्यानंतर आपल्या घरात जे कुठलेही फळं असतील त्याचा देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि चुरमा लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहे पूजा करतेवेळी, कारण पूजा करतेवेळी आपल्याला चुरमा लाडूचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि यावरच आपल्याला उपवास सोडायचा असतो. चुरमा लाडू हे गव्हाच्या पिठापासून, गुळापासून आणि शुद्ध तुपापासून बनवले जातात. तुम्हाला जर याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आपण
त्यानंतर संकल्प करायचा आहे. तुम्ही जर मंदिरात केला असेल तर घरी करायची गरज नाही. जर तुम्ही फक्त घरातच पूजा करणार असाल तर संकल्प करायचा आहे, आणि जर मंदिरात करणार असाल तर मंदिरातच करायचा आहे. कुठेही एका ठिकाणी आपल्याला संकल्प, शक्यतो मंदिरातच संकल्प करायचा आहे. पण ज्यांना शक्य नाही मंदिरात जाणं, त्यांनी घरी असा संकल्प करायचा आहे. आपलं नाव, आपण कश्यप गोत्राचे आहोत ते बोलायचं आहे, आणि जो संकल्प असेल तो देवांना सांगायचा आहे, आणि आपली इच्छा, आपलं संकल्प, व्रत फळास न्यावे ही इच्छा महादेवांकडे करायची आहे. त्यानंतर आपल्याला 16 सोमवार व्रताची कहाणी वाचायची आहे, नंतर शिवस्तुती वाचायची आहे आणि आरती करायची आहे. अशा प्रकारे 16 सोमवारचं व्रत तुम्ही करू शकता. पूजा वगैरे आरती झाल्यानंतर आपल्याला चुरमा लाडूचा प्रसाद खायचा आहे. तर एक भाग आपल्याला महादेवाच्या मंदिरात ठेवायचा आहे, एक गाईला द्यायचा आहे, आणि तो तिसरा जो आहे प्रसाद तो आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे, आणि त्यावरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. त्यानंतर कुठलाही पदार्थ खायचा नाही आहे. आपण डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जेवण करणार आहोत, कारण चुरमा लाडूलाच ह्या व्रतामध्ये खूप महत्त्व आहे. आणि चुरमा लाडू बनवताना यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, किंवा दिवसभर कुठलाही मिठाचा पदार्थ खायचा नाही आहे. आणि तुम्ही 16 सोमवार चालू असताना कांदा लसूण कुठल्याही पदार्थामध्ये घालायचा नाही. 4 महिने शक्य झालं तर तुम्ही पाळू शकता, नाही शक्य झालं तर कमीत कमी सोमवारी तरी कांदा लसूण वर्ज करायचा आहे. 16 सोमवार करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कमीत कमी रविवारी आणि सोमवारी तुम्हाला याचं पण पालन करायचं आहे. मनाने आणि शरीराने कुठलाही उपवास करताना स्वच्छ असायला हवे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. ओम नमः शिवाय.